तर युद्धामुळे आखातातून येणारं जे आमचं रॉ मटेरियल आहे, कच्चं कर्ड ऑइल जे म्हणतो, कर्ड ऑइल, ते येणं बंद झालेलं आहे. त्याच्यामुळे जे भारतात जेवढं कर्ड ऑइल उपलब्ध आहे त्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे आमचे हे सर्व रॉ मटेरियल जे आहेत, प्रिफॉर्म्स, कॅप, लेबल्स, रॅपर्स, ह्याच्यावर लागलेले सर्व रिटेल ते महाग झालेले आहे. 50 ते 60% त्याचे दर सगळे बाजारामध्ये हे झालेले आहेत. त्याच्यामुळं बॉक्स आमचा थोडा महाग झालेला आहे. सुरुवातीला आम्ही 85 ते 90 रुपये आमचे रेट असायचे. 85 ते 90 रुपये पर बॉक्स, त्याच्यामध्ये 12 बाटल्या असायच्या. ते सर्व बॉक्सवर आता 15 ते 20 रुपयाने महाग झालेत. आणि युद्ध जर असं चालू राहिलं तर ते आणखीनही वाढू शकतं. माल जर बाहेरून नाही येऊ शकला भारतात तर ते आणखीनही दर वाढू शकतात. पण सध्या एंड कस्टमर पर्यंत त्याची झळ नाही पोहोचलेली आहे. फक्त रिटेलर, डीलर आणि ट्रेडर्स आणि मॅन्युफॅक्चरर यांच्यामध्येच रेट वाढी एकमेकांमध्ये वाढलेले इंटरनल आमच्यामध्ये. एका दिवसामध्ये किती बाटल्याची मॅन्युफॅक्चरिंग होतात? तर 50 ते 60,000 बाटल्याची मॅन्युफॅक्चरिंग असते एका शिफ्टमध्ये, एका लाईनची साधारणतः. ते आम्ही बॉक्स मध्ये कन्वर्ट करतो. 4,000 5,000 बॉक्स साधारण कॅल्क्युलेट होतं. 12 बाटल्या असतात याच्यामध्ये. धोका काही नाही सर. युद्ध जर काही थांबलं तर सर्व मिनरल वॉटरचे कारखानदार अडचणीत, हे सगळं उद्योग मिनरल वॉटरच्या अडचणीत येऊ शकतो. युद्ध जर बंद नाही झालं तर कारखाने बंद होतील, कारखाने बंद पडू शकतात. आणि युद्ध जर थांबलं तर परत हे सुरळीत येऊन जाईल. कच्चं तेल म्हणजे रॉ मटेरियल जर उपलब्ध झालं आखात देशातून तर हे उद्योग सर्व मिनरल वॉटर उद्योग सुरळीत चालू असतील. आणि रेट जे वाढीव आहेत ते पण नॉर्मल होतील असं आमचा मानस आहे.